नमस्कार मायबाप शेतकऱ्यांनो, आता जे आपल्या डोक्यावर जे संकट उभं टाकलेलं, अनेक संकटामधून आतापर्यंत आपण जगत आलो, पण आता जे संकट आपल्या डोक्यावर जे उभं टाकलं हे पावसाचं. कारण तरी आतापर्यंत आपण पावसाच्या संकटामधून थोडेफार वाचलो होतो, पण आता जे संकट अजून आपल्या डबल फिरून डोक्यावर आलंय. रात्रपासून पाऊस आपल्याकडे सुरू झालेला आहे. पावसामध्ये काल आपल्या संपूर्ण शेतकऱ्याचं काल जे सोयाबीन काढलं होतं ते सोयाबीन भिजलेलं आहे. जे उभं सोयाबीन आहे ती आधीच 90% गेलं तर 10% राहिलेलं होतं. ते 10% बी आता जर पाऊस जर नाही उघडलं तर जात आहे. तर अशा संकटामध्ये आपण प्रत्येक शेतकरी जगत आलेला. यंदाची दिवाळी आपली काही तर दुःखातच साजरी होते काही की असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. कारण तर आता शेतकरी मरणाच्याच दारावर उभा आहे. कारण तर आता जगण्याचं दार तर संपलेलं आहे आपलं शेतकऱ्याचं. कारण तर आता मरण्याशिवाय आपल्यापाशी पर्याय नाही. शासन जी द्यायलंय ते आपल्याला मदत देणं झालं. एक मदत शासनानं कशी दिली पाहिजे ती तुम्हाला माहीत आहे ना मित्रांनो. मी सांगायची तुम्हाला गरज नाही. शासनाच्या ह्या मदतीनं एक आपली एक साधी फवारणी देखील होत नाही मित्रांनो. त्या संदर्भात व्हिडिओ बनविलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्रातला जर शेतकरी जर समजा आपल्या मरणाच्या दारातून जर बाहेर नाही निघाला तर प्रत्येक राज्यामधला शेतकरी जे आहे त्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आपण धान्य पिकवतो मित्रांनो. त्या संदर्भात व्हिडिओ बनविलेला आहे. महाराष्ट्राचा एक जर शेतकरी मी जर समजा काही अनेक गोष्टीमधून जर वाचला नाही तर काही बरं वाईट झालं त्या शेतकऱ्याचं त्याला केवळ शासनच कारणीभूत आहे. ही मी माझ्या कळकळीनं तुम्हाला बोलत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.